नमस्कार. जय शिवराय. खरं तर आज सर्व शिवभक्तांना महाराष्ट्राच्या वतीनं सर्व शिवजयंतीच्या शुभेच्छा आणि त्याही अगदी खुशी खुशी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिवजयंतीला नाहीत. खरं तर दादांची खंत ही संपूर्ण देशाला नाही तर जगाला आहे. दादांसारखा उपमुख्यमंत्री आणि दादांसारखा नेता परत जन्माला येणे नाही. अनेक नेते येतील, अनेक नेते जातील, परंतु दादांचं काम आणि खरं तर हे जे शिवनेरीचं परिसर आहे ही सगळी दादांचंच देणगी आहे. दादांच्या रूपाने शिवनेरी किल्ल्याचा सर्व नंदवन झाला. दादा स्वतः पायी फिरून खरं तर शिवनेरी किल्ल्याची पाहणी करून आज जे हे शिवनेरी किल्ल्याचा आपल्याला एवढा देखणेपणा दिसतोय याला एकमेव कारण म्हणजे आदरणीय अजितदादा. आणि आजही असं वाटत नाही दादा आपल्यात नाही आहे आणि म्हणून दादा जाण्याने खरं तर हे दुःख संपूर्ण शिवभक्तांना आहे, संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला आहे. म्हणून दादांची उणीव निश्चितपणे आयुष्यभर ही राहणारच आहे. आणि खरं तर दादांचं जाणं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठं खिंडार पडलेलं आहे. आज शिवजयंतीला सुद्धा सुनाट आहे. त्याच्यामुळं मी खरं तर दादांना तमाम शिवभक्तांचं शिवप्रेमीचं मराठा सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जगभरातील स्वाभिमानी जनतेचं आदराचं स्थान, प्रेरणास्थान, ऊर्जास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर जन्मस्थळावरती त्यांना मानवंदना देण्यासाठी तमाम शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे मराठा सेवा संघ यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मराठा सेवा संघ अभिवादन सभेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री अर्थात उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्राताई पवार यांचं आगमन काही मिनिटांमध्ये या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिवादन सभेच्या निमित्तानं आपल्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय आमदार अमोलजी कोल्हे आणि शिवजन्मभूमी अर्थात जिल्हा तालुक्याचे आमदार अमोलजी शिवदादा सोनवणे आणि त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय विजयजी भोगले साहेब हे उपस्थित होणार आहेत. तेव्हा सर्व शिवप्रेमींना आणि शिवभक्तांना कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर लगेचच आपण विचार मंचाच्या समोर बसावं अशी सर्व तमाम शिवप्रेमींना शिवभक्तांना नम्रतेची विनंती असणार आहे. मराठा सेवा संघ यांच्या वतीने
या साईडला चला. इथं सलामी होणार आहे. इथं सलामी होणार. उभे राहा उभे राहा म्हणजे काम झालं. आम्ही तर होणारच आहे. तुम्ही राहा. विभाग महावितरण विभाग आणि राज्य आणि केंद्र सरकार शासनाचे सर्व विभाग यांची विशेष सहकार्याची भूमिका या ठिकाणी लाभलेल्या आणि त्या भूमिका सर्वांचं मराठा सेवा संघ यांच्या वतीने काय किती असते ना 9 वाजता येणार तिकडे बघ. अशा पद्धतीने असावी अशी एक आग्रही सूचना तमाम शिवभक्तांना शिवप्रेमींना या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा सूचना लक्षामध्ये घ्या. सलामी देणार आहे. पोलीस बँड पथकाची शासकीय सलामी जेव्हा चालू असेल तेव्हा शिवजन्मस्थळाकडे कुणीही पाठ करून उभं राहू नये. उभं राहण्याची पद्धत दक्षिण उत्तर बाजूला असावी अशी सूचना मराठा सेवा संघाच्या वतीनं तमाम शिवप्रेमींना आगामी पद्धतीनं आम्ही करत आहोत. ती लाईन काढा पुढे. ती लाईन पुढे काढा. ती लाईन पुढे काढा. मॅडम पुढे चला. इथं जागा शिल्लक ठेवा या कार्यक्रमाला. शिवश्री इंजिनियर मोहनजी गाडगे साहेब, शिवश्री इंजिनियर चंद्रशेखर शिकरे प्रदेश महासचिव, शिवश्री प्राध्यापक बाळासाहेब मोरे जिल्हाध्यक्ष पुणे उत्तर, आदरणीय जिल्हाध्यक्ष पुणेचे माजी शिवश्री राजेंद्र कुंजी, शिवश्री गणेश महात्रे पाटील तालुकाध्यक्ष जुन्नर, अप्पासाहेब घावे जिल्हाध्यक्ष पुणे शहर, शिवश्री सुरेश पवार कार्याध्यक्ष, इंजिनियर अनिकेत बुढापे, ॲडव्होकेट सिद्धेश डुबे पाटील शहराध्यक्ष आणि शिवश्री मारुती डोंगरे जिल्हा संघटक, शिवश्री ॲडव्होकेट राजेंद्र बुद्धी पाटील माजी अध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष जिल्हा नगर परिषद आणि माजी अध्यक्ष मराठा सेवा संघ. आमच्या शाळा आहे तुमच्या चांगलं काढा. जय महाराज. वरती 6 वाजता आले. हो का? मला पाहतो तुमचे पाटील आले त्यावेळेस होतं माहिती घेतली. मी त्यांच्या आधी आले. मॅडम नमस्कार. बरं आहे ना? ठीक आहे ना हे पूर्ण
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.